गाईज आमच्यासोबत खूप बेकार झाला विषय. गाडीमध्ये चाबी राहिली आहे. येड्या डोकाचा आहे हा दीपेश बिप्राणे. गाडी लॉक झाली आहे बाहेरून. गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी कॉलेजला काही गेलो नाही, म्हटलं आज स्विमिंगला जाऊया, गरमी खूप वाढले. तर चला आता मी चाललोय स्विमिंगला. हा पण आलाय आता, ह्याला पण घेऊन चाललोय सोबत. चला. सो गाईज फायनली आता आमची स्विमिंग झाली आहे. आता माझ्या भावाची शाळा सुटलेली आहे, तर चाललोय त्याला घ्यायला. सो गाईज मी आता माझ्या भावाला घ्यायला पोहोचलोय. आज मी त्यासोबत प्रँक करणार आहे. आता गाडीची एक एक्स्ट्रा चावी आणली आहे आणि एक चावी गाडीला लावलेली आहे. आता त्याला घेऊन येतो आणि त्याला सांगतो अशी अशी चावी गाडीत राहिली आहे, बघू आता त्याचे रिॲक्शन्स काय असतील. चला गाईज मी आता गाडीत चावी ठेवली आहे. आता लॉक करू आपण गाडी. एक आता हातात आहे. चला आता आपण त्याला घ्यायला जाऊ आणि त्याची रिॲक्शन्स बघू. गाईज आरवला घेतलंय आम्ही आता. मग आरव स्कूलमध्ये मजा आली का नाही? खूप मजा आली. डायरी होमवर्क दिलाय का? आज मोठी गाडी आणली तुला घ्यायला. चल इथे चावी रे, तुझ्याकडे का? तुझ्याकडे का चावी? आणि मग गाईज आमच्या सोबत विषय झालाय. आमची चावी गाडीतच राहिली आहे. गाडी लॉक झाली आहे बाहेरून. गाडीमध्ये चावी राहिली बघा. कसला भाऊ आहे माझा. लॉक करून गाडीमध्ये चावी कसं जाणार तेच मला माहित नाही पडत आहे. गाईज आता आम्ही काय करायचं तेच कळत नाही. काय करायचं आता गाईस, तुम्हीच कमेंट करून सांगा काय करायचं आता चावी मध्ये. अवघड आहे आता गाईज. चावी घातल्यानंतर गाडी वाजली का रे? अरे आता प्रँक होता. गाईस बघा, जुनी चावी आणून माझ्यासोबत प्रँक करते. त्याच्या हातात एक चावी. हे दाखव रे चावी. हे बघा, ह्याच्या हातात एक चावी आहे. हे जुनी चावी बघा, पूर्ण माझा मूड ऑफ झालतो भाई. सो गाईज आपला प्रँक झालाय. प्रँक करताना माझ्या भावाला काही भीती वाटली ना, उलट तो हसत होता. आता चला हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. असेच नवीन नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी आताच फॉलो करून घ्या. चला गुड बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.